मी आता तुम्हाला सगळ्याला ही सांकेतिक भाषा एकदम सोपा घटक आहे. त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न असतात बाळांनो. दरवर्षी परीक्षेत आणि आपल्याला हे 6 मार्क किंवा 4 मार्क आपल्या हातचे असतात. ते आपले सोपे सोपे मार्क तर गेले नाही पाहिजेत. पण अशा पद्धतीनं आपण हा घटक सुरू करणार आहोत. आपण 2018 ते 2024 पर्यंत जे परीक्षेला प्रश्न आले आहेत ते आधी अगोदर आपण पाहू आणि नंतर सरासरी काही प्रश्न घेऊ. कारण ह्याच धर्तीवर आपल्याला प्रश्न असतात. असे प्रश्न आपल्याला आले तर आपल्याला हे 2 प्रश्न किंवा हे 3 प्रश्न आपल्याला एकदम सोप्या पद्धतीनं करता येतात आणि कमी वेळात करता येतात. तर प्रश्न पहा, अक्षर मालिका दिली असते बाळांनो ही आपल्या पेपर असतीच, त्यामुळे आपल्याला ते पाहून घ्या. कारण ह्याचा वापर आपल्याला बुद्धिमत्ता या विषयामध्ये आता हा घटक घेताना लक्षात घ्या, मराठी, इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयाचं एकत्रीकरण या बुद्धिमत्तेमध्ये असते बघा बाळांनो. हे घटक म्हणजे त्यातलेच विषय असतात. धरती फक्त प्रश्न स्वरूप बदललेलं असतं. एका सांकेतिक भाषेत नवर हा शब्द हे बरोबर चिन्ह बघा लक्षात घ्या, पण अधिक वजा आणि भागिले असं लिहितात. अधिक वजा भागिले. नरक हा शब्द वजा आधी गुणिले आणि मकर हा शब्द हे बरोबर चिन्ह लक्षात घ्या बाळांती, तो शब्द आहे गुणिले वजा आणि. आता इथं लक्षात घ्यायचं हा प्रश्न सोडताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, अक्षरे व चिन्हे यांचा क्रम सारखाच असेल असे नाही. आपल्याला असे प्रश्न असतात सोपे सोपे असतात ते की जशा तसे. आता न ला समजा अधिक चिन्ह आहे, व ला वजा आहे आणि र ला भागिले असे शब्द असतात. पण आता आपली काठीणी पातळी वाढती. आपण 5वीला आपल्याला प्रश्न देताना कमीत कमी आपण सगळा सूचनापर्यंत वाचायचा, सगळा प्रश्न वाचायचा. इथं काय म्हटले, अक्षरे व चिन्हाचा क्रम असा आलं बाळांनो की आपल्याला सोपी पद्धत सांगतो की सगळ्यात महत्वाचे हे जे 3 शब्द आहेत, या 3 शब्दामध्ये प्रथमतः आपण नजर मारली की कोणतं अक्षर सारखं आहे बाळांनो, कोणतं अक्षर सारखं आहे, तर ते अक्षर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता न व र, न र क आणि म कर बाळांनो, र आहे अक्षर सारखे. मग प्रथम र बद्दल चिन्ह कोणतं सारखं बघा तिन्हीमध्ये, म्हणजे लक्षात घ्या. प्रथमचा नजर मारली आपण र ला, र ला. आता चिन्ह कोणते, चिन्ह कोणते बघा, अधिक आहे वजा आहे गुणिले. म्हणजे चिन्ह सारखं कोणते बघायचे यामध्ये, तर आपल्याला चिन्ह आहे वजा चिन्ह, हे वजा इथं आहे, वजा इथं आहे आणि वजा इथं आहे. म्हणजे र बद्दल बाळांनो वजा चिन्ह येईल. अशा पद्धतीने आपली मांडणी करून घ्या अगोदर. त्याच्यानंतर आता हे झालं तिन्ही बद्दल. तिन्ही जर सामायिक नसेल आणि इथं आहे चिन्ह सारखे, तर काय करायचं, पहिल्यात आणि दुसऱ्यात जोडी बघायचं, त्याच्यात कोणतं अक्षर सारखं आहे. मग इथं अक्षर कोणते सारखे बघा. आता रत गेला आपला सगळ्या तीन जमून, राहिला नव आणि नक. बरोबर, नव व आणि नक. मग आता न आणि तिकडे न आहे, म्हणजे हे न अक्षर बाळांनो सारखे, न अक्षर सारखे न घेतलं आपण, याची किंमत बघायची. मग इथं चिन्ह कोणत्या सारखं आहे, आता बघा हे अक्षर हे चिन्ह आहे, अक्षरासाठी चिन्ह आहे, म्हणजे असा एक प्रकार आहे हा. तर यामध्ये आपला चिन्ह सारखं कोणतं बघा, तर अधिक चिन्ह, हित अधिक चिन्ह म्हणजे न बद्दल बाळांनो अधिक चिन्ह आलं लक्षात. आता राहिलं कोणतं, काय करायचं, पहिला दुसरा घेतल्यानंतर दुसरा आणि तिसरा घ्यायचा. ही पद्धत लक्षात घ्या. फक्त आधी तिघात सामान बघा, त्यात नसेल तर पहिला दुसरा घ्या, पहिला दुसरा झाल्यानंतर दुसरा तिसरा घ्या आणि मग तिसऱ्या चौथ्या वेळेस काय करायचं, पहिला आणि तिसरा घ्यायचा. लक्षात. आता या ठिकाणी इथं काय आहे, इथं क आहे, इथं म बी राहिलाय बघा बाळांनो, रत गेलाय. म्हणजे
क क हे अक्षर सारखं आहे, म्हणजे क बरोबर. आता चिन्ह कोणतं राहिले तर गुणाकार चिन्ह राहिले, तर दोन तर गेलेत. मग इथं कोणतं गुणाकार चिन्ह आहे ते गुणाकार चिन्ह कट करून घ्या. म्हणजे क चा हा काय आलं बाबा सांकेतिक भाषेमध्ये गुणाकार चिन्ह आलं. सांकेतिक भाषा ही आपण वापरतो जनरल. कधी वापरतो लक्षात घ्या की आपल्या दोघांचा संवाद तिसऱ्याला कळू नये बुवा, म्हणून आपण सांकेतिक भाषा वापरायची. लक्षात आलं का? पहिले तुम्ही नंदी बैलवाल्यावर आलेला पाहता तुम्ही त्यांचे ती डायरेक्ट आवाज देत, म्हणजे नाव घेतात, ते हालचाल करतात आकाराव, म्हणजे त्यांच्या शरीरावरून ते अक्षर भाषा तशी तयार करतात. तशा पद्धतीची आपल्या भाषा तिसऱ्याला माहित न होण्यासाठी ही सांकेतिक भाषा असते. म्हणजे जे आपण ते पाहतो तर कच आला बघा. आता हे तिन्ही झालं. आता पहिल्यात आणि तिसऱ्यात अशी जोड लावायची. पहिल्यात आणि बाळांनो तिसऱ्यात. बघा काय राहिले का? नाही सारखं. पण आता इथं क गेला, इथं क गेला, म्हणजे राहिलं इथं व. मग आता व ची किंमत आता इथं आलं नाही का, तिघात सारखं आलं अक्षर. लक्षात घ्या म्हणून पहिल्यात आणि तिसऱ्यात येणार नाही. मग राहिलं कोणते चिन्ह कोणते इथं व राहिला, व राहिला. आता व ची किंमत चिन्ह कोणतं राहिले तर भागिले चिन्ह आहे. वचं कोणतं चिन्ह आहे तर भागिले चिन्ह आहे. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं म्हणजे वला व गेला, हिताला गेला, हिताला गेला. आता हिताला तिने गेलेत. मग इथं कोणता राहिला बाळांनो मकर मध्ये म राहिलाय, आणि मग म ची किंमत याच्यामध्ये राहिलाय चौकोन. याच्यामध्ये काय राहिलाय चौकोन. बाळांनो अशा पद्धतीचे जर आपण करून घेतले सगळे सांकेतिक, म्हणजे र ला वजा चिन्ह आलंय, न ला अधिक चिन्ह आलंय, मग हे प्रश्न आपण सोडताना अशाच पद्धतीचे प्रश्न असणार. काही वेगळ्या पद्धतीने पाहणार, पण जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारणार. सांकेतिक म्हणजे अक्षर आणि चिन्ह क्रम सारखा नाही. लक्षात घ्या. असा आला की आपण अशा पद्धतीने काढायचं. आणि जर ही टीप नसेल तर मग जसं तसं दिलं असेल तुम्हाला तिसरी चौथी पर्यंत तुम्ही पेपर सोडलेत असे तशा पद्धतीने सोपे प्रश्न. पण आपल्याला शक्यतो सोपे आता देणार नाहीत, कधी कधी सोपे देणार, आपण अवघड शिकतो. त्यावेळेस आपण पाहून घ्या. ही टीप वाचताना लक्षात घ्या. असा चिन्ह असेसारखं नाही म्हटलं की पर्यायामध्ये सुद्धा बाळांनो उत्तर आपलं तसं शोधावं लागतं. लक्षात घ्या. तुम्ही म्हणतो आम्ही असं काढलं होतं चिन्हच नव्हतं, तर तिथं विचारले काय क्रम सारखा नाही, हे मात्र आपण जरूर पाहिजे. अशा पद्धतीचं आलं की ह्याच्यानंतर आपल्याला मग किमती दिल्या असतात, पदाला सोडल्या असतात, काही नाही. आता काय विचारले बाळांनो, विचारले काय व क म, हे महत्वाचे. व क म हा शब्द कसा लिहा, व क आणि म, आणि काय बाळांनो म, मला चौकोन, म्हणजे अशा पद्धतीने. आता हे जरी सारखं नसलं बाळांनो, हे जरी म्हणजे क्रमाने नसलं, कारण इथं आपला प्रश्नच कसा दिलाय क्रम सारखा असेल असे नाही. असेल सारखा तर बघायचा, नसेल मागं पुढे केला तर त्याचा पर्याय आपण शोधायचा. मग हे चिन्ह कुठे बाळांनो बघा, तिन्ही चिन्ह कुठे दिसतात आपल्याला, चिन्ह कुठे दिसत बघा. ह्याच्यामध्ये दिसत नाही, ह्याच्यामध्ये दिसतात, पण तो क्रम बदललाय. ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये एक चिन्ह नाही. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला बाळांनो 2, पर्याय क्रमांक 2 दिसते. लक्षात घ्या. हे महत्वाचं सगळ्यात. आपण काढले उत्तर व साठी काढलाय, व साठी काय आलंय भागकर चिन्ह काढले, म साठी काय काढले चौकोन काढलाय, बरोबर आहे बाळांनो. आणि क साठी गुणिले व क म, म्हणजे क्रम कसा बदलू द्या, पण व क आणि म हे चिन्ह बघायचे. आणि हे चिन्ह तिन्ही चिन्ह कुठे दिलेत बघा, तिन्ही चिन्ह कुठे दिलेत पर्याय क्रमांक 2 ला. असा प्रश्न ह्याच्यापेक्षा जास्त अवघड याचा प्रश्न विचारत नाही. सगळ्यात ही स्टेप आपल्याला लक्षात आली की सोप्या मग तुम्हाला क्रमाने दिलं तर क्रमाने काढता नाही, बरोबर आहे. फक्त अक्षराला काय म्हटलं हे आता काढून घ्या, आणि मग अक्षराला काय भाषा वापरली. आता कधी कधी ह्याच्या जागेवर काही दिलं विचारायला तुम्हाला संख्या देतील बघा बाळांनो, ह्याच्या जागेवर संख्या देतील, आणि मग ते संख्येवरून तुम्हाला पदावली सोडला होतील. मग आता आपला पदावली कुठे आली गणितामध्ये, कंचे भागू बेवा या क्रमाने आपण, पण त्या किमती जर आपण टाकल्या नाहीत तर आपल्याला ती पदावली सोडता येणार नाही. म्हणजे प्रश्न कुठाला आला गणितामध्ये.
इथं विचारलाय अशा पद्धतीचं म्हणजे मराठीचं, इंग्रजीचं आणि गणिताचं या तिन्ही भाषेचं म्हणजे विषयांचं आपल्याला या बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न असतात. मग ते सांकेतिक भाषेमध्ये असते, इतर कशामध्ये असते, लक्षात घ्या. सगळ्या घटकामध्ये ते विषय असतात. तर असा प्रश्न सोडला की बाबा पुढचे तुम्हाला काही अडचण नाही, हे सगळं आधी समजले का लक्षात घ्या. हे प्रश्न का सांगतोय मी, आधी का अवघड घेतला, आता तुम्ही सगळे हुशार आहे, तुम्हाला माहिती असेल. पण कधी कधी आपण पहिल्या दुसऱ्यात पाहतो, दुसऱ्या तिसऱ्यात पाहतो, पण सगळ्यात महत्वाचं अगोदर काय करायचं, तिन्ही मध्ये सामायिक बघायचं अक्षर कोणते, आणि नंतर मग पहिला दुसरा, दुसरा तिसरा आणि पहिला तिसरा अशात कॉमन बघून मग राहिलेले कोणते ते किमती आपल्याला कळतात. पण काट मारायची आपण प्रश्नमध्ये वेळ करा, कच्चं कारण तिथंच करायचं, लक्षात घ्या. कारण आपल्याला दुसरी वेळ करायला वेळ म्हणलं की एवढं कळणार नाही. समजलं का प्रश्न? चला पुढचा प्रश्न पाहू. बघा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारलाय. एका सांकेतिक भाषेत 1ला 5 म्हटले, 3ला 7 म्हटले, 4ला 9 म्हटले आणि 2ला 6 म्हटले. बघा म्हटलंय काय याच्याविषयी प्रश्न आला, पण सांकेतिक भाषेमध्ये आलाय तो, लक्षात घ्या. तुम्हाला काय म्हटलंय, मग आता दिलंय काय तुम्हाला बाळांनो, मी आता तुम्हाला सांगितलं 1 × 2 + 3 बरोबर किती, म्हणजे बाळांनो ही पदावली दिली. काय दिली? पदावली दिली. आता संख्येसाठी संख्येचा वापर, संख्येसाठी संख्येचा वापर या सांकेतिक भाषेमध्ये, लक्षात घ्या. संख्येसाठी संख्येचा वापर. मग 1 × 2 + 3 ही पदावली, पण ह्या किमतीला काय आपण लोक सरळ सरळ सोडतो. पण आपण समजून घ्या की 1ला 5 म्हटले, 3ला 7 म्हटले, 4ला 9 म्हटले आणि 2ला 6 म्हटले बाळांनो. मग आता 1 साठी 5 म्हटले, म्हणजे ही समीकरणाच्या ऐवजी मी काय लिहितो बाळांनो, कशाला म्हटलंय आपलं काढायची, तर 1ला 5 म्हणजे 5 घेतलं, चिन्ह मात्र चालेच घ्या, चिन्ह बदलू नका, गुणिले 2ला काय म्हटलंय बघा, 2ला 6 म्हटले, म्हणजे तो 6 लिहा. परत चिन्ह घेतलं आधी चिन्ह, आणि 3ला काय म्हटलंय बाळांनो, तर 3ला म्हटले 7, 3ला काय म्हटलंय 7. ही पदावली सोडताना आपण पदावलीच्या नियमानुसार सोडायची. अगोदरची क्रिया गुणाकाराची पदावलीमध्ये सोडताना किंवा कंसातली क्रिया कोणती सोडायची आधी, त्यानंतर गुणिले आणि भागिले ही जर क्रिया असेल तर जी क्रिया अगोदर दिली बाळांनो तर ती क्रिया आधी करायची आणि मग बिली वजाबाकी त्या क्रमाने करायची. लक्षात आलं बाळांनो? तर त्याच नियमानुसार आपण इथं ते वापरायचे आणि सोडायचे. आता किती सोपे बाळांनो, 6×5 = 30 अधिक 7 बरोबर आहे का बाळांनो? 6×5 = 30 अधिक 7 किती उत्तर आलं? 37. आता तुम्ही म्हटलं सर इथं 4ला 9 म्हटले म्हणजे काय वाटतं आपल्याला, काय घरी आपल्याला ज्या किमती पाहिजेत त्या किमती मिळाल्यात. मग हा पर्याय दिलाय का बघा, किंवा हा पर्याय जर दिला नसेल तर आपण काय करायचंय, परत 3ला आणि 7ला काय म्हटले बघायचं. पण हाच पर्याय आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे आपण दुसरा पर्याय न पाहता आपण पर्याय क्रमांक 4 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्तर लिहायचं. लक्षात आलं का? म्हणजे या पद्धतीने आपला प्रश्न असतात, म्हणजे पदावलीच्या नियमानुसार हा प्रश्न आला. बघ लक्षात घ्या बाळांनो, फक्त चिन्ह वापरायचे, त्याऐवजी आपला अंकाचा वापर करायचा, अंकासाठी अंकाचा वापर करायचा. चला पुढचा प्रश्न घेऊ. चला आता या ठिकाणी अक्षरासाठी चिन्ह आलं किंवा अक्षरासाठी चित्र आलं, लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपल्याला रक्षक शब्द असा लिहितात, भक्षक असा लिहितात आणि क्षरण असा लिहितात, तर भरण हा शब्द कसा लिहा. इथं सुद्धा बाळांनो प्रश्न वाचतानाच वाटला, सूचना अक्षरे व चिन्हांचा क्रम सारखा असेल असे नाही. म्हणजे आपण जो पहिला प्रश्न सोडा बाळांनो त्याच पद्धतीने तसाच वापर करून सोडायचा. अक्षरांचा व चिन्हांचा क्रम सारखा नाही. मग आपण काय करायचं बघा बाळांनो, मी तुम्हाला पहिले सांगितलं की तिन्ही अक्षर कोणते आहेत,
याच्यामध्ये कोणतं अक्षर सारखं आहे बघा बरोबर बाळांनो, कोणतं अक्षर सारखं आहे बघा बघा, रक्षक, भक्षक आणि क्षरण. बघा या ठिकाणी क्ष बरोबर बाळांनो, श श आणि क्ष हे अक्षर तिन्हीमध्ये सारखं आहे. नसेल तर मग पहिला दुसरा बघा, दुसरा तिसरा बघा आणि पहिला तिसरा बघा, लक्षात घ्या याच क्रमाने. पण आता इथं चिन्ह कोणतं सारखं बाबा आहे क्षच, या ठिकाणी गोल आहे, गोलात टिंब आहे, गोलात टिंब आहे. मला वाटतंय गोलात टिंब बघा तिने ते आपलं पाहिजे, तिने ते पाहिजे तर गोलात जो टिंब आहे ते आपलं क्षच काही बाळांनो चिन्ह आहे. बरोबर आहे संगीत भाषेमध्ये. आता हे झालं तिघातून. समान काढा, आपला कॉमन काढा, सारखा काढा. आता पहिल्यात आणि दुसऱ्यात बाळांनो कोणता अक्षर सारखे बघा. इथं आहे क, क आहे, इथं क आहे, मी क घेतला. आता या दोघातच बघायचं कोणतं चिन्ह सारखे. आता बाळांनो हे तर चिन्ह आपलं गेले, हे चिन्ह गेले, हे चिन्ह गेले, काट मारून टाका म्हणजे आपलं लक्ष द्यायला पटपट लक्ष देईल. आता क बद्दल काढायचं आपल्याला, क क घेतलाय, मग क बद्दल इथं काय बघा बाळांनो, इथं चौकोन आहे, गोल आहे, इथं चौकोनात टिंब आहे आणि चौकोनी नुसता, म्हणजे बाळांनो क ची चिन्ह येईल चौकोन. बरोबर आहे का बाळांनो. आता काय करायचं, दुसऱ्या आणि तिसऱ्या बाळांनो कोणता अक्षर इथं मधलं बघा, श गेला तर इथं राहिला फक्त भ राहिलाय बाळांनो, फक्त भ राहिले लक्षात घ्या. म्हणजे इथं लगेच लक्षात येते आपल्या की ह्या भच जी राहिले ते चिन्ह असतं. बरोबर की नाही, म्हणजे ह्याचं सामान नाही काहीच, म्हणजे भच चिन्ह राहिलं बाळांनो, चौकोन आणि त्याच्यात भरीव गोल आहे. लक्षात, म्हणजे हा भरी गेला, भर गेला. आता बाळांनो पहिल्यात आणि तिसऱ्यात बघा, हिथं र राहिलाय, हिथं र राहिलाय आणि न राहिलाय. मग आता लक्षात घ्या ह्याच्यावर आपल्याला किंमत काढताना चुकलं ना, पण त्यामुळं पहिल्यात आणि तिसऱ्यात, पहिल्यात आणि तिसऱ्यात समान कोण येतं बाळांनो, र आहे. म्हणून र च्या इथं समान कोणतं बाळांनो, इथं इथं एकच चिन्ह राहिले, पण इथं दोन राहिले. मग हे दोनपैकी र च कोणतं न च कोणतं कळत नाही. म्हणून र बद्दल बाळांनो र र गेला, ह्याच्याबद्दल आपण काय घेऊ, गोल घेऊ. आलं लक्षात. आता हिताले तिन्ही संपले, हिताले संपले, बरोबर आहे बाळांनो. आता राहिलं कोण, फक्त न, मग न ची किंमत घ्या. एवढं काढलं की बाळांनो ह्याच्यावर दोन दोन प्रश्न असतात, कधी तीन तीन प्रश्न असतात, याच्यावरच कधी कधी काही प्रश्न असतात. म्हणजे एवढे केले की तुमचे दोन प्रश्नांचे मार्क होतात. लक्षात घ्या, ते वेळ देतो आपला, पण पटकन करून घ्यायचं आपलं. मग न ची किंमत बाळांनो त्रिकोण. समजलं का. आता आता विचारलंय काय, भरण हा शब्द कसा लिहा, भरण बघा, भरण. आता ह्यो जरी क्रम सारखा आपला पर्याय नसला तरी मात्र हे चिन्ह मात्र तिन्ही बघायचे. लक्षात घ्या. मग कोणते चिन्ह वाटतं तुम्हाला बघा, पहिल्यात भरीव गोल आहे त्यामुळे हे तो बसणार नाही, लक्षात घ्या. दुसऱ्यात बघा चौकोन आहे, तिथं चौकोनात कुठं आहे का चौकोन असा, आहे का चौकोन, नाही, कट करू नका. तिसऱ्यात बघा, तिसऱ्यात गोल आहे पण त्रिकोण नाही, बघा लक्षात घ्या. म्हणजे चिन्ह आपण पाहिले लक्षात आलं पाहिजे, त्यामुळे कुठं नाही. मग आता बसतोय कोणता, कोणता बसतोय बाळांनो, पर्याय क्रमांक 4. आता चिन्ह बदलले तेव्हा, त्रिकोण आधी घेतलाय, गोल नंतर घेतलाय, म्हणजे ते क्रम सारखाच असेल नाही असंही. त्याच्यामुळे आपण आपलं जरी असं आलं तरी हे चिन्ह बघायचे आलटून पालटून. एकदम सोपा प्रश्न आहे. अशा जे प्रश्न तुम्ही आले की मला हमखास तुम्ही सोडताय, फक्त घाई करायची नाही, व्यवस्थित सोडायचं, अशा पद्धतीचे प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊ. हे बाळांनो आतापर्यंत आपल्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत सगळे, आणि ह्याच्यापेक्षा दुसरे काय विचारणार आहेत. हा, आता असे प्रश्न आपल्याला सोडताना लक्षात घ्या, पुढचे प्रश्न संख्यासाठी संख्येचा वापर बाळांनो
संख्येसाठी संख्येचा वापर. आता हे आव्हानात्मक प्रश्नामध्ये म्हणणार पुढे. आपण जर शिकवले आपलं पहिला दुसऱ्या बघायचं, तिसऱ्या चौथ्यात बघायचं, सगळ्यात बघायचं, सर आम्हाला तिथं आलंच नाही. पण या पद्धतीचे प्रश्न आपल्या गणितामध्ये बरोबर नाही, गटाशी बोलणारे समसंबंधामध्ये आपण असे प्रश्न सोडतो. तशा पद्धतीचे प्रश्न हा बघा. 5,13 म्हटले, 7,19 म्हटले, 8,21 म्हटले. इथपर्यंत बघा बाळांनो, इथपर्यंत लक्षात घ्या. या तिन्ही बद्दल आपल्याला समजून घ्या आधी, मग आपल्याला एक किंमत काढता येईल. लक्षात घ्या. मग काय केलंय? 513 करण्यासाठी काय केलंय? 513 झाले, 719 काय झाले हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला असे प्रश्न सुटलेत, गद्दाचे आपण तिथे सराव केलाय तेच प्रश्न येते सांगितलं भाषेमध्ये. लक्षात घ्या. मग 513 कसं झालंय लक्षात घ्या. मग 513 करण्यासाठी काय करावं सांगा बरं. म्हणजे 5ची तिप्पट त्यातून 2 वजा केलेत. बघा बरं कळालं. 5ची तिप्पट त्यातून 2 वजा केलेत. म्हणजे आलं किती? 5ची तिप्पट 5 3 15 त्यातून 2 गेले 13 आलं. 7ची तिप्पट करा. हे आपल्याला 3ला जुळतं का बघावं लागतं आणि मग आपला 3 बघा. म्हणजे आपण जे मध्ये सोडतो समसंबंधामध्ये घटामध्ये तशा पद्धतीचे हा प्रश्न आहे. सांगितलं बस टाकलाय. म्हणजे संख्येसाठी संख्येचा वापर केलाय. संख्येसाठी संख्येचा वापर केला. 513 कसं झालं तर 5ची तिप्पट करून त्यातून 2 वजा केले. तसंच पुढे बघत बसते का? 7ची तिप्पट 7 तरी 21 त्यातून 2 कमी करा. तसंच 8ला बसते का बघा. म्हणजे आपण जो पहिला नियम टाकला तो 3ला बसला पाहिजे. इथं बसतोय दुसरा इथं बसतोय असं नाही जमत. 8 त्रिक 24 त्यातून 2 कमी करा 22. मग आपल्याला विचारलंय काय? 1ची तिप्पट. मग 1ची तिप्पट किती येईल? किंवा बेरीज करा. आता इथं तिप्पट केली गुणले गेलं काय होईल? हे गुणले एकच उत्तर येईल. म्हणजे हे तुला बसणार नाही. मग आपण इथे काय केले? 5 अधिक 5 अधिक 5 त्यातून म्हणजे 5 3दा मिसळा. मिसळा बरं का बाळांनो. आता हे गणित करताना आपण चुकून सर आम्ही तिप्पट केलं तिथे आलंच नाही. एक तिप्पट एकच झाली. एक गुणले एक केलं आणि मग त्यातून वजा करता येत नव्हती. म्हणून आपल्याला हेच उदाहरण आपल्याला तिप्पटच्या ऐवजी 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर आहे. 3दा 5 मिसळा त्यातून 2 वजा करा. असं केलं तर काय उत्तर बघा. 1 अधिक 1 अधिक 1 उत्तर येईल बाळांनो 3 येईल. त्यातून आपल्याला किती वजा करायचे बाळांनो? 2 करायचे. म्हणजे उत्तर येईल 1. म्हणजे बघा हे आव्हानात्मक प्रश्न आहे बाळांनो. आव्हानात्मक प्रश्न आहे. हुशार म्हणून करता पटकन पण असेल आम्ही केलं तिप्पट. तुम्ही आता आम्हाला सांगितलं तसं मी कसं सांगितलं तुम्हाला आता. मग ते पर्यायामध्ये बसले का? नाही तर लगेच त्याला तुम्ही करायचं. कारण बेरीज केला मग तिप्पटच येते की 5 अधिक 5 त्या संख्येत ती संख्या 3दा मिसळली त्यातून 2 वजा केले. हे बी नियम असतो. म्हणजे आपल्याला गणितामध्ये इतके प्रश्न येत ना त्या बाळांनो 35-40 प्रकार येते त्या गटाच्या बसणारामध्ये किंवा बसणारामध्ये समसंबंधामध्ये. तर हे आपल्याला सगळे आले पाहिजे. लक्षात आलं. तर असा प्रश्न होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बाळांनो 3 पर्याय क्रमांक उत्तर येईल. लक्षात आलं का? लक्षात आलं का? मी तुम्हाला का सांगितलं तिप्पट केली आपल्याला नजरच असतं ते आपण करतो. सर आम्ही काय केलं बसलं केलेलं नाही. सर 5ची तिप्पट केली 5 तरी 15 त्यातून 2 वजा केले आले. पण मग 1ची तिप्पट एकच येईल. म्हणजे प्रश्न कसा विचारलाय बघा. म्हणजे आव्हानात्मक प्रश्न बांधवा. लक्षात का? तर आपल्याला हेच आपण केले हेच आपण 5 अधिक 5 अधिक 5 ती संख्या 3दा मिसळली बरं का आणि त्यातून 2 वजा केले. लक्षात आलं का बाळांनो? चला पुढचा प्रश्न. चला एका सांकेतिक भाषेत बघा बाळांनो असे प्रश्न आपल्याला सोडताना थोडं आपण गोंधळ होतो. इथं दिले काय बाळांनो? गोलात गुणिले चिन्ह दिले म्हणजे भागिले 7 आहे. बघा त्याचं काय उत्तर आहे? भागिले 7 आहे त्या चिन्हाचं. लक्षात घ्या. म्हणजे इथं चिन्ह वापरलंय आणि संख्या वापरली. आता ह्याच्यावरून आपल्याला हे सोडायचं बघा. 14 हे चिन्ह दिले परत पुढचं चिन्ह दिले भरीव गोल बरोबर 10. मग 1 दिले 1 काय दिले? हे दिले. मग मान्य करा 14 ह्याचं दिले भागिले
7. उत्तर येते बघा. आणि हे चिन्ह तसं ठेवले बरी गोल आणि बरोबर 10. म्हणजे लक्षात घ्या, हे दोनांचे भागाकार केला आणि त्याला काय केल्यावर 10 येते. लक्षात आलं बाळांनो. म्हणजे हे आधी आपल्याला टाकावं लागेल आणि त्याच्यावरून आपला भरी गोल काढावं लागेल. लक्षात. म्हणजे 7ने जर 14ला भागलं बाळांनो तो 2 उत्तर येते. आणि 2 ला काय केल्यावर 10 येईल बघा बरं बाळांनो. 2 ला काय केल्यावर 10 येईल. मग लक्षात घ्या, 2 ला काय केला 10 येईल. एक तर +8 मिसळलं, +8 मिसळल्यावर 10 येते बघा. आणि गुणिले 5 केलं, गुणिले म्हणजे ह्याच्यात 2 चिन्ह येतात लक्षात घ्या. एक +8 येऊ शकल आणि एक गुणिले 5 येईल. आपण आपल्या लक्षात आले आपण +8 करून घ्या किंवा गुणिले 5 करून घ्या. म्हणजे दोन्ही चिन्ह येऊ शकते बरं का, येऊ शकतात. चला आता पुढं काय बसते का बघा. पुढं हे आपल्या चिन्हाचं तुम्ही माहिती झालं, त्या ह्याचं चिन्ह काय आलं म्हणजे 2 आले. लक्षात घ्या, तुम्ही एकच प्रकारचा तर त्याच्यावर पुढचा बसत नाही कधी कधी. आता 3 हे चिन्ह दिले, आता हे चिन्ह दिले त्याच्यानंतर 13 येईल. मग आपण काय करायचं, 3 + 8 केलं तर 3 आणि 8 किती होईल बाळांनो. 3 आणि 8 किती होईल, 11 येईल. मग 11 मध्ये काय केलं 13 येते. 11 मध्ये काय केलं 13 येते. तर त्याचं चिन्ह आपण इथे लिहून घेऊ. 11 मध्ये काय केलं 13 येते आलं. तर +2 केलं म्हणजे ह्याचं +2 येईल. किंवा मग गुणिले 5 करून बघा. इथं गुणिले 5 करा, गुणिले 5 करा. मग किती येईल, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. आणि 15 काय केलं परत 13 येईल म्हणजे +2 बघा. म्हणजे ह्याची 2 किमती आल्या. आल्या लक्षात बाळांनो. आता विचारलंय काय आपल्याला बघा, 42 हे चिन्ह दिले म्हणजे भागिले. मी पदावर लिहितो डायरेक्ट तुम्हाला स्क्रीन. 42 हे चिन्ह दिले म्हणजे भागिले 7 दिले बरोबर आहे का. आणि त्याच्या पुढे काय दिले, त्याच्या पुढे हे चिन्ह दिले बरोबर किती असं विचारलं. आता ह्या चिन्हाचं आपल्याला दिलं नाही, हे दुसरा प्रश्न विचारते काही. मी तुम्हाला फक्त हे प्रश्न समजतो फक्त लक्ष देऊन द्या. म्हणजे आपण दोन्ही चिन्ह काढले. आधी तर तुम्ही म्हणता सर मी एकच दिले, 2 वरचं कशा काढा, कारण त्याच्यावरून आपला खालचं चिन्ह काढायचे. ह्याच्यावरून आपलं हे चिन्ह काढायचं म्हणजे आपण दोन्ही काढले. आणि कधी कधी दोन्हीवर प्रश्न असतात, 2 तरी प्रश्न शक्यतो आपल्याला असतातच, कधी 3 बी असतात. मग आता 42 ला 7 ने भागा, 7 × 42 म्हणजे 6 उत्तर येईल बाळाचं. पण 6 ला आणि ह्याला काय केल्यावर तर काय येते, ह्याचं चिन्ह +2. मग तुम्ही +2 घेणार का +2 घेणार लक्षात घ्या. म्हणजे इथे 6 आलं बरोबर. मग 6 मध्ये जर तुम्ही +2 घेतलं तर 8 तर पर्याय बसत नाही. लक्षात आलं का. मग आता +2 करून घ्या. 6 मधून 2 गेले, 4 आले, 4 आले बघा. मग 4 पाऱ्या कुठे दिल्या बाळांनो, एक मध्ये. हे लक्षात घ्या. शिता आपण हे सुद्धा प्रश्न आव्हानात्मक आहे बाळांनो. असे प्रश्न तुम्ही जर सोडलेत का बघा, सोडून पहा तुम्हाला येते. पण अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला विचारले जातात. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. लक्षात आलं का. म्हणजे आपण असे कच्च काढून ठेवायचे, आपण पुढे काढायचे ना कशात आपल्याला लक्षात येते काय काय मिळेल, म्हणजे ह्या दोन्ही करून घ्यायचे. आता दुसरा प्रश्न आपण ह्याच्यावर जर आला पुढचं लक्षात घ्या. काय लक्षात घ्यायचंय, हे चिन्ह आपण काढले 8 किंवा +8 किंवा 5, ह्याचं +2 किंवा 2 आले. चला बरोबर. तो सुद्धा प्रश्न आपला झालाय. तो झालाय प्रश्न आपला. लक्ष झालाय प्रश्न. चला हा प्रश्न आपला झाला, आताच आपलं सोडला देऊ. चला पुढं. दिसतंय ना बाळा सगळ्यांना, दिसतंय ना सगळ्यांना. चला, एका सांकेतिक भाषेत BAT
278 युनिटी असे लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत BEAN हा शब्द कसा लिहा? अक्षरे व चिन्ह यांचा क्रम सारखाच असेलच असे नाही. टीप द्यायला विसरायचं नाही. आता इथं लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी काय दिलंय आपल्या लक्षात पाहिजे. वरती तुम्हाला अक्षरमाला दिलीच आहे आणि नसेल इथं प्रश्नात दिली नसेल तर बाळांनो सगळ्यात वरती असते बरं का. लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकेच्या सगळ्यात वरच्या बाजूला अक्षरमालिका दिलेली असते. याच्यामध्ये 5 टप्पे असतात. म्हणजे 5 शब्द असतात. लक्षात घ्या, झेड नसतो इंग्रजी मधला, म्हणजे टप्पे लक्षात घ्या. तर BAT कसा लिहिलाय बघा, ANT कसा लिहिलाय बघा. म्हणजे हा त्या क्रमात, कधी कधी हा क्रम तेच लावला असतो अक्षर मालिकेत, पण कधी कधी त्याच्यामध्ये सांकेतिक भाषा कशी वापरली मी तुम्हाला सांगितलं असं, पहिला दुसऱ्यात बघायचं, तिसऱ्यात बघायचं किंवा तिन्ही बघायचं. हे प्रश्न आपण जर काळजीपूर्वक पाहिले तर आपण हा प्रश्न चुकत नाही. मग मी काय म्हणतो लक्षात घ्या, TTT बरोबर बाळांनो. TTT हे सारखं अक्षर आहे, चिन्ह क्रम सारखा, त्यामुळे आपल्याला वरची अक्षर मला बघायची कारण नाही. चला आपण काय करू आता, टीची किंमत काढू. म्हणजे सारखं तिन्ही बघायचं, मी तुम्हाला सांगितलं तिन्ही सामायिक कोणी बघायचं. म्हणजे TTT आलाय, TTT आलाय, म्हणजे टीची किंमत दिली. टी गेला, टी गेला, टी गेला. आता त्याच्यामध्ये संख्या कोणती सारखी तिन्ही मध्ये बघा. तिन्ही मध्ये संख्या सारखी आहे ती 7 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे. बरोबर आहे बाळांनो. म्हणजे 7, 7 आणि 7 म्हणजे टीची किंमत किती बाळांनो, 7 टी. आता तिन्ही झालं. आता पहिल्यात आणि दुसऱ्यात बघा, हे पाहून घ्या. पहिला आणि दुसरा याच्यामध्ये बाळांनो ये सारखा आहे, ये सारखा आहे. संख्या कोणती सारखी, 2 सारखी. येला ए गेला, 2 गेला, म्हणजे ए बद्दल 2 करा. आता दुसऱ्यात आणि तिसऱ्यात बघा, दुसऱ्यात आणि तिसऱ्यात इथं ये नाही, इथं ये नाही, म्हणजे एन घ्या, एन गेला. आता राहिला इथं एनचा 6, इथं 6च घ्या, कारण इथं कोण राहिला तेच 7 गेला, 6ला 6 गेला. आता बाळांनो हे पाहिल्यानंतर आपण राहिलेत प्रत्येकात इथं बदल तर तिने गेले. मग पहिल्या तर शेवटच्यात काय आहे का बघा, काय गरज नाही. राहिला इथं बी, मग ते बी ची किंमत लिहून घ्या. बी राहिला किती, 8. याच्यामध्ये राहिलाय कोण राहिलाय, याच्यामध्ये ई राहिलाय, ई राहिलाय, ई किती आला, 5. आता बाळांनो टी ची किंमत आली 7, ए ची किंमत आली 2, एन ची 6, बी ची 8, ई ची 5. या किमती आपण काढल्यानंतर मग आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. BEAN आणि त्यांनी विचारले अक्षर व चिन्ह यांचा क्रम सारखाच असेलच असे नाही. मग आपण आधी बी ला काय म्हणतात करून घ्या. बी ला 8 म्हणतात, ई ला काय म्हणतात 5 म्हणतात, ए ला काय म्हणतात 2 आणि एल ला काय म्हणतात 6. असा जर आपला पर्याय त्याच्यामध्ये नसेल तर हे अंकच असतील. आलटून पालटून क्रम बदलला असेल, यांचा काय केला असेल, क्रम बदलला असेल. म्हणजे या ठिकाणी कुठे बघा 6 इथं तर 6 नाही, हा बसणार आहे का नाही. 6 इथं 2 आहे, 5 आहे, 8 आहे. पुढच्यात बघा तर बसणारच नाही. काहीच्यात 2 नाही, काहीच्यात इथं 2 नाही, म्हणून हे तिन्ही बसणार नाही. आणि पर्याय क्रमांक किती बसेल बाळांनो, 2 बसेल. लक्षात घ्या, हे प्रश्न आव्हान स्वरूपात असे असतात. लक्षात घ्या, हे सांकेतिक भाषेमध्ये एकदम सोपा प्रश्न असतो. फक्त आपला कमी अशा वेळेला कमी द्यायचं. पण काय होतं कधी कधी काही प्रश्न ते आव्हान विचारलं, पण तसे आपण पद्धतीने प्रश्न सोडले तर आपल्याला हे उदाहरण सोडताना अवघड झालं नाही. हा गट एकदम सोपा आहे. पुढचं उदाहरण पाहू. सगळ्या भावांना प्रश्न परीक्षेला आले, हेच आलेले आल्याच पद्धती विचारणार, फक्त ते रंगरूप बदलणार, म्हणजे अक्षर बदलणार, त्याचं धरती बदलणार, कधी कधी ते समजण्यासारखं विचारणार आहे का नाही. चला पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत पवन असा लिहितात, वजन असा लिहितात, नळ असा लिहितात, तर जवळ जवळ हा शब्द कसा लिहाल. इथं मी बाळ नोटीस दिले,
हे महत्वाचं शाळेत अंक व अक्षराचा क्रम सारखाच असेल नाही, म्हणजे आपण पहिल्या पद्धतीने सोडले. बघा बरं सुट्टे तुम्हाला पटकन किती वेळा सुट्टे बघा पटकन. तुमचं सोळा पण खाली मन घालून हे बघतो तिने मध्ये काय सारखं आलंय का. आता शब्द काय विचारलाय, जवळ जवळ हा शब्द कसा लिहा, तिथं बी आपल्याला कधी कधी त्याचा क्रम बदलतो. किती आलं पर्याय उत्तर बघा किती वेळा तिथे रे, ह्याला लय वेळ लागत नाही. आता जवळ जवळ दोन, जळ जळ, जळ जळ. आता बघा बाळांनो, जळ जळ. आता तुम्ही म्हणता ळ बदल किती आलाय आपला, ळ राहिला याचा ळ बदल किती राहिलाय, न बदल किती आलाय 7 आलाय. ळ बदल राहिलाय 4. जळ, परत जळ, आणि असाच क्रम दिला त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येतो बाळ. आणि जर 22 विचारले का 44 22 तरी काढचं नाही. न ला काय आलाय 7, ळ ला काय आलाय 4, ज ला काय आलाय, ज ला काय आलाय 2. बघा किती ते पर्याय. ज किती आलाय, हा ज ला 5 आलाय बाबा. ज नाही 5 वर आलाय ना, ज ला 5 नाही, ज ला 5 नाही, हे समजून घ्या. ज कुठे इथं ज आहे ना, हा ज ला किती राहिलाय, ज ला 2 राहिलाय, ज ला किती राहिलाय 2. बरोबर आहे का. ज ला 2 आणि ल ला 4 आहे का. किती आलाय सांगा, न ला किती आलाय, न न आणि न तिन्ही न सारखे आहेत. 5 5 बसत नाही. हा ळ ला 4 येते का, मग न ला 4 येते. न ला 4 घेतला आपण, इथं चुकलोय मी, इथं डबल न घेतला ना. आता ळचं किती राहिलाय, ळचा किती राहिलाय बाळांनो, ळचा 7 राहिलाय ना, 7 राहिलाय. लक्षात किती उत्तर येते, चा 2 आणि ळचा 7. 77 असेल किंवा दिवस असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने आपण काढून घेतले तरच आपलं कळणार. आता आपलं चुकणार असं का, सोपा प्रश्न चुकणार. चला पुढचा. आता अशा पद्धतीचा प्रश्न असतो की अक्षराबद्दल चिन्ह, आणि हे दोन सोपे असतात, हे तर काय अवघड नसतात. पण अवघडातला अवघड प्रश्न बी असू शकतो. समार्थी शब्द, इंग्लिश मधला शब्द टाकता येतं. लक्षात घ्या. काय प्रश्न विचारला, एक दिले, चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हाने दाखवा. बघा, च, मात्रा, ह, र, काना. आणि ह्याच्यामध्ये बाळांनो प्रश्न असा क्रम आहे सारखा नाही असं काही दिलेलं नाही. कशाला बाळांनो. मग आता काय करायचं आपण, काय विचारलाय, चेहरा, च बदल काही, च बदल काही, चेहरा. बघा च बदल काही,
च बदल येतोय बारांनो स्टार, त्याला मात्रा येतोय डबल रेषा, ह बदल येतोय गोलात गुणिले चिन्ह, चे ह. आता र काय येतोय र भरीव गोल आतमध्ये गोलात भरीव गोल, आणि काना आला आता बाळांनो, कानाला सरळ दोन रेषा म्हणजे बरोबर सारखं चिन्ह आहे. आता हे चिन्ह कुठे बघा, हे चिन्ह कुठे बघा, आता तिथं क्रम सारखा दिलेला नाही, म्हणजे क्रम सारखा आहे असंच लिहिलेलं का नाही. मग कोणता पर्याय बसतो बघा, चे ह रा, ते ह आणि रा हे बसत नाही, इथं कानाला परत मात्रा आलाय, म्हणजे पर्याय क्रमांक 92 एक बसते, पर्याय क्रमांक एक बसते. अशा वेळी आपली फसगत होती. आपण म्हणजे सोपाच प्रश्न असतो, पण आपण ते उलट पालट करून जर चुकीला जातं, तिथं क्रम सारखा असेलच असं नाहीये, म्हणजे तो क्रम सारखा दिलाय असा प्रश्नाला असे प्रश्न सोडायचे. लक्षात बाळांनो, चला म्हणजे हा एक प्रकारे सगळे प्रश्न आलेले परीक्षेला ते आपण सोडलेले बाळांनो. चला आता हे बुद्धिमत्तेचा प्रश्न कसा विचारलाय बघा, इंग्रजीमध्ये विचारलाय, म्हणजे आपल्याला इंग्रजीचं ज्ञान माहिती असणे आवश्यक आहे. सारणी दिली तुम्हाला, त्याचे निरीक्षण करायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला शब्द द्यायचा आहे. काय शब्द दिलाय प्रश्न वाचा नीट. पुअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहा. बघा बघा, या शब्दात काय करायचा, या शब्दाचा करायचा नाही, लक्षात घ्या. विरुद्धार्थी शब्द याचा, तर विरुद्धार्थी शब्द काय होतो पुअरचा, पुअर म्हणजे गरीब, त्याचा RICH, रिच म्हणजे श्रीमंत, REE का रिच, कॅपिटल लिहा किंवा स्मॉल लिहा, काय अडचण नाही, आपल्या कॅपिटल करतो. RICH, काय आपण अडचण नाही, शब्द दिले त्या शब्दामध्ये आपल्याला काढायचं. पण याचा आपल्याला चिन्ह द्यायचे, लक्षात घ्या. म्हणजे हा प्रश्न इंग्रजीमध्ये विरुद्ध शब्द आपण कुठे विचारलाय, बुद्धिमत्ते सांकेतिक भाषेमध्ये, म्हणजे हे प्रश्न असे असतात. मग आता याला काय लागू पडते चिन्ह बघा, आता आरला काय येते, आयला काय येते, एचला काय येते भरी गोल, सी आणि एच ला काय येते अधिक चिन्ह. बघा म्हणजे आर चा, आयचा, सीचा आणि एचचा हे चिन्ह कुठे बघा, हे चिन्ह कुठे येतं पर्याय क्रमांक 2 मध्ये, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपण जर एकदा सोडले, आपल्या लक्षात आले की ह्याच्यामध्ये काहीच नाही, ह्याच्यामध्ये आणि दुसरा प्रश्न विचारतील वेगळा इंग्रजीचा, त्याचा कधी समानार्थी विचारतील, कधी त्याचं पिल्लूचं म्हणजे त्याचं पिल्ल विचारतील, म्हणजे ते प्रश्न इथं बोलतात, लक्षात द्या. कशाला का असे प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे इंग्रजीचा जर तुमचं ज्ञान असेल तर बुद्धिमत्तेमध्ये त्याचा उपयोग होईल. चला पुढचा प्रश्न. हा हा प्रश्न कशामध्ये आला, मी मला तुम्हाला सांगितलं त्या भाषेमध्ये, संख्येसाठी संख्येचा वापर, संख्येसाठी संख्येचा वापर. पण हा प्रश्न आपण जर सोडला, बऱ्याच मुलाला हा प्रश्न सुटला नाही. 62 14 कसं झाले, 47 15, 95 23, तर 38 किती. हा जर प्रश्न कळला नाही तर आपल्याला सुटणार नाही, म्हणजे तुम्हाला सांगितलं भाषा सुटी वाटते, पण हा आव्हानात्मक प्रश्न आहे. मग या ठिकाणी काय केले, या ठिकाणी काय केले, 14 कसं आले बघा, बरोबर कसं आले 14, कसं 14 येते, गुणाकार केला त्यात 2 मिसळला तरी 14 येते, बरोबर आहे की नाही. आणखी ह्याची बेरीज केली, 6 ची 2 ची 8, तर त्याच्यात 6 मिसळा 14 येते. मग हेच पुढे लागू पडते का बघायचं, तुम्हाला दोन्ही सांगितले, मग दोन्हीतलं एकच लागू पडेल सह्याला. चला 7 ची 4 ची बेरीज करा 11, त्यात 4 मिसळा, म्हणजे पहिल्यांदा आपण जी मिसळली ती येते, आहे का नाही. पहिल्यांदा आपण काय केलं,
साई दुने 12 त्यात 2 मिसळत म्हणजे गुणाकार करून मिसळ होतं. तसे इथं बघा 7 त्रिक 21 7 चौक 28 होते म्हणजे ती बसत नाही. तर तसं बी येऊ शकतं, तसंही येऊ शकतं, लक्षात घ्या. मग कोणतं आलं ते तिन्हीच बसलं पाहिजे अगोदर. मग काय केलंय 7 आणि 4 11 त्याच्यात तो पहिला अंक मिसळलाय आणि तोच क्रम असेल, लक्षात घ्या. कधी कधी दुसरा मिसळा असेल, कधी कधी पहिला मिसळा असेल, ते आपल्याला जुळ कळलं पाहिजे आधी. आणि मग 9 आणि 5 9 आणि 5 14 त्याच्यात 9 मिसळा 23 म्हणजे तिन्हीला तो निवडते. मग हे कळलं की आपल्याला बावली काढता येईल का नाही 38चं, काय करायचं 8 आणि 3 8 आणि 3 11 11 किती मिसळायचं आता सगळे दशक मिसळले म्हणून आपण 3च मिसळायचं. असे तिथं काय केलं ते तिथं करायचं. मग 8 आणि 3 11 11 3 14 म्हणून बाळांनो उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. हे आव्हानात्मक प्रश्न लक्षात घ्या. आव्हानात्मक प्रश्न हा म्हणजे बघा इथं ह्याच परीक्षेमध्ये 2 प्रश्न असतात एखादी एक एखाद्या असे 2 प्रश्न आले आणि दोन्ही ह्याच धर्ती होते. त्यामुळे आपण सुपी आपण इकडे पाठ पाहिला दुसरा तिसरा करून पाहिला सगळे समान करून पाहिले लय सोपे. पण असे प्रश्न आपले विकेट विथ विकेट मार्ग घालणार आपले. त्यामुळं अशा प्रश्नाला सुद्धा आपण काळजीपूर्वक सोडायचे. चला पुढचा प्रश्न घेऊ. ह्यो 72वा. एका सांकेतिक भाषेत 6 बरोबर 14 7 बरोबर 17 3 बरोबर 5. आता या ठिकाणी काय केलंय पहा काय केले पहा 14 कसं येते पहा मिळून पहा दुप्पट करा त्यातून वजा करा तिप्पट करा वजा करा वर्ग करा काय म्हणजे जे आपल्या पद्धती आहेत तिथं कशा वापरून बघा. मग बघा आता 6ची दुप्पट करा 6ची दुप्पट 6 दुने 12 त्यात परत 2 मिसळा इथे का 14 7ची दुप्पट करा 7ची दुप्पट करा म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते 6ची दुप्पट केली आणि त्यात किती मिसळले बाळांनो 2 मिसळले बरोबर आहे 14 आलं. याचं बघा काय करू 7ची दुप्पट करा 7 गुणिले 2 7 दुने 14 आणि 14 किती 17 3 बरोबर बाळांनो अधिक 3 म्हणजे इथं बघा काय केलंय लक्षात घ्या. इथं काय केले इथं काय केले आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढं पहा 3 बरोबर 5 केले. आता हा प्रश्न इथपर्यंत झाला. व पासून पुढचा प्रश्न वेगळा आला. व म्हटले इथं आपण चुकतो. बरेच मुलं ह्या परीक्षेला इथं चुकले. म्हणजे परीक्षक कसा प्रश्न काढतोय त्याच्या डोक्याने ते आपल्या गटात लागते. याला चॅलेंज हा चॅलेंज प्रश्न आहे आव्हानात्मक प्रश्न या 3चं 5 कसं झालंय बघा. इथं काय केलंय इथं काय केलंय दुप्पट करून 2 मिसळलाय इथं दुप्पट करून 3 केलाय. आता इथं काय केलंय 3ची दुप्पट 6 होईल पण त्यातून 1 वजा केलाय बरोबर का. आता इथं 3 गुणिले 2 वजा 1 5 आलं. आता इथं मुलं चुकतात ह्याची तुम्हाला दुप्पट करावं लागेल ना 4 गुणिले 2 पण आता इथं काय केले अधिक 2 केले अधिक 3 केले. मग इथं आपल्याला वजा किती करावं लागते बाळांनो 2 करावं लागते. इथं आपल्याला जर कळलं हे आपले विकेट करायचे प्रश्न असे बरोबर का. म्हणजे याचं उत्तर येते बाळांनो 4 दुने 8 वजा 2 गेले 6 येते. शो प्रश्न बरेच मुलं चुकले. म्हणजे असे आव्हानात्मक प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारता सांगितले भाषा आपण सोपा म्हणून समजायचं नाही. आपला मागचा ज्याचा अभ्यास झालाय फक्त डोकं लावायचं व्यवस्थित अलग बाळांनो. चला पुढचा प्रश्न घेऊ. आता हे पुढचे प्रश्न एकदम सोपे आहेत. हे आपण झालेले त्या पद्धतीने कशाला का पण याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न आता वरचा तुम्हाला सोडता येईल मदन सदन वमन आणि वसन कसा लिहिता येईल
बरोबर आहे. मी तुम्हाला ते सांगत नाही, तुम्ही सोडा, वाटलं स्क्रीनशॉट काढून नाही दिसत असेल तर, आणि परीक्षेला आलेले प्रश्न येतील त्यामुळे तुमच्या असतील. पण एका सांकेतिक भाषेत 2 किंवा 246, 2, 4, 6 ही संख्या अशी येतात, तर त्याच भाषेत ही संख्या कशी लिहाल असं विचारले. हा सुद्धा प्रश्न बाळांनो आव्हानात्मक आहे. मग आता काय केलं पहा आधी. 2 इथं 82 किंवा 8, 2, 4, 4, 8 याच्यात काय केलं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग इथं काय केलं बघा, 4 दुने 8 येते, 4 दुने दोघांचा गुणाकार केला 8 येते, कोणाचा पहिल्याचा दुसऱ्याचा, बरोबर आहे का बघा. 4 दुने 8 येते, इथं काय करा, 6 चोक 24 येते बघा, हे ह्या दोघांचा गुणाकार 8 आला, 2 गुणिले 4चा. मग परत तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या गुणाकार प्रमाण करा, 6 चोक 24, 6 गुणिले 4, 6 चोक 24 इथं आलं बघा, 24 आलं. आणि मग राहिला कोण, म्हणजे पहिला दुसरा झाला, दुसरा तिसरा झाला. आता काय करायचं, 3 48 कसं येते बघायचं. बरोबर, कधी कधी 6 दुने 12 असेल, तो नियम वेगळा लागेल. पण 48 आले, मग 48 कसे ते 6 चोक 24, तिघाचा गुणाकार आहे, तिघाचा गुणाकार लक्षात घ्या. किंवा 48 काय आहे, तिघाचा गुणाकार लक्षात आलं का. म्हणजे पहिल्यांदा पहिला दुसऱ्याचा, दुसरा गुणाकार दुसरा तिसऱ्याचा, आता तिघांचा बी, बरोबर का, तिघांचा बी आपण काय केलं असतं, 6 दुने 12 केलं असतं, तर तो नियम बसला असता पहिला आणि तिसरा, बरोबर का. म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये असे प्रश्न सुद्धा विचारले आहेत, हे आव्हानात्मक प्रश्न म्हणजे असतात. मग आपल्याला इथे काय करावं लागेल, 5 आणि 7चा अगोदर गुणाकार करावं लागेल, 7 5 35 मी लिहून ठेवतो. त्यानंतर ह्यो नियम वापरला, तेच नियम वापरायचा. 7 आणि 9चा, 9 7 7 9 63, इथं 63 लिहू. आता काय केले बघा, आता काय केले बघा, तिघांचा गुणाकार करावा लागेल. करा, 7 गुणिले 9 आणि गुणिले 5. आता ही 7 9 63 आपण केलं इथं, मग 63 गुणिले 5 करा, 1505, 1 आणि 5 सगळं 30 आणि 1 31, म्हणजे किती आला बाळांनो त्याचं, 315. बसतो किती पर्याय, बसतो का पर्याय बघा ते. नाही बसत. मग काय बसते बघा यात, हा बी बसत नाही. हा, म्हणजे तिघांचा गुणाकार इथं बसतोय, पण तिथं बसत नाही. मग काही बघा, 8 केले, 24 आले, 8 झाले, म्हणजे पहिला ती बसला गुणाकाराचा नियम, तोच बसतोय का बघा. 5 5 35 आणि 7 63 आणि 9 45. हा? हा, म्हणजे ह्याचं उत्तर किती आहे, म्हणजे बाळांनो आपण काढतो बघा, किती काढत आपण, 7 5 35, 7 5 35, बरोबर नाही. आणि 7 9 63, आणि किती आलं पुढं, 63 गुणिले 5, हा 315, 315 असा पर्याय पाहिजे होता, पण 315 पर्याय नाही. आणि हा प्रश्न त्यामुळे काय झाला, कॅन्सल झाला होता. म्हणजे आव्हानाचा प्रश्न होता, पण याच्यामध्ये असे प्रश्न विचारू शकतात लक्षात घ्या, काय अडचण नाही. तर हे सगळे प्रश्न तुम्ही सोडा बाळांनो, असे प्रश्न तर सोपे असतात, समजलं का. तर या प्रश्नामध्ये आता ही पदावली सारखी तुम्हाला सोडायचे, किंमती टाकून, लक्षात आलं का. हे एकदम सोपे प्रश्न, असे सोडा.
माझ्याकडं आज बुद्धिमत्तेचा हा अचानक घटक दिला होता. आमचे एक शिक्षक कार्यक्रम होता आजचा नियोजित, त्यामुळं हा घटक मी माझ्या पद्धतीने तुम्हाला केला. आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना परीक्षेसाठी राज्य गुणवत्ता येण्यासाठी मी शुभेच्छा देतो. आतापासून तुम्ही जरा थोडं सराव करा. माननीय सर्व अधिकाऱ्यांची मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिष एरेकर साहेब, प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय भास्करजी पाटील साहेब, जामखेड पंचायत समितीचे आमचे गट शिक्षण अधिकारी माननीय कैलासजी खैरे साहेब, नान्नज केंद्राचे विस्तार अधिकारी माननीय खताळ साहेब, त्याचबरोबर नान्नज केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय निकम साहेब आणि आमचे मित्र आणि जामखेडचे एक तज्ज्ञ तंत्रज्ञ शिक्षक ज्यांना ICT पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असे आमचे मित्र भापकर सर, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा तास आयोजित केला. त्याचबरोबर आमचे BRCचे गीते सर, आरेकर सर, माझे सहकारी शिक्षक हराळे सर, आम्ही जवळजवळ 10-15 किलोमीटर येऊन तुमचे तास घेतले थंडी गाठण्याचं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करून मला माझ्या या तासिकेला पूर्ण राहतो.